दिल्लीमध्ये आज पहाटेच्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के जाणवलेले. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घाबरून घराबाहेर पडले. भूकंपाची तीव्रता ही 4 रिश्टर स्केल इतकी मोजली गेली असून त्याचं केंद्र दिल्लीच्या आसपास जमिनीपासून 5 किलोमीटर खोलवर असल्याचं सांगितलं जातंय. काही सेकंदांपर्यंत भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की इमारतीच्या आत जोरदार कंपनं जाणवू लागली आणि त्याचमुळे रहिवाशांनी इमारत सोडून बाहेर रस्त्यावर येणं पसंत केलं. जर तुम्ही महाकुंभमेळ्यासाठी प्रयागराजला जाणार असाल तर थांबा, ही बातमी तुमच्यासाठी आहे. महाकुंभामधील गर्दीमुळे रेल्वेनं आता मोठा निर्णय घेतलेला आहे. रेल्वेनं आता संगम रेल्वे स्थानक 28 फेब्रुवारीपर्यंत बंद केलेले आहे. याचा अर्थ 28 फेब्रुवारीपर्यंत गाड्या संगम रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचू शकणार नाहीत किंवा तिथून धावू शकणार नाहीत. संगम रेल्वे स्टेशन महाकुंभ जत्रा क्षेत्रासाठी सर्वात जवळचं रेल्वे स्थानक आहे आणि आता 28 फेब्रुवारीपर्यंत तिथे पोहोचणाऱ्या गाड्या बंद करण्यात आलेल्या आहेत. आता राज्यातल्या 36 जिल्ह्यांमधल्या महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीमध्ये शेतकऱ्याचा कापून ठेवलेला 4 एकरवरील 45 क्विंटल हरभऱ्याचा ढीग जळून खाक झालाय. नांदेडच्या बिलोली तालुक्यातील धडीसावळी या गावामधील बालाजी कानुलवार या शेतकऱ्याचा हा हरभरा होता. हरभरा जळताना पाहून शेतकऱ्याच्या कुटुंबियांनी हंबरडा फोडला. जालन्याच्या जाफराबाद तालुक्यातील हनुमंतखेडा गावामध्ये विजेचे तार एकमेकांना स्पर्श झाल्याने ऊस पिकाला आग लागलेली आहे. यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे जवळपास 40 ते 45 एकर क्षेत्रावरील ऊसाचं पीक जळून खाक झाले. यामध्ये शेतकऱ्याचं लाखोंचं आर्थिक नुकसान झालेलं आहे. वर्ध्याच्या सिंधीमेघे परिसरात आलेल्या नागाठाण शिवारामध्ये अनियंत्रित झालेला ट्रक घरात शिरला. यावेळेस भरधाव असलेल्या ट्रकने अचानक पेट घेतला. या ट्रकमधील किराणा माल जळून खाक झालाय. हा ट्रक नागपूर येथून कर्नाटक येथील हुबळी येथे माल घेऊन निघाला होता. पुण्यातील खेड तालुक्यातील आसरखेड येथील प्लायवूड गोदामाला आग लागली. डोंगराला लागलेल्या वणव्याची आग थेट प्लायवूडच्या गोदामावर आली. या आगीमध्ये प्लायवूडचं गोदाम आगीत जळून खाक झाल्याचं समोर आले. आग लागल्यानंतर परिसरात आगीसह धुराचे लोट दिसतात. नागपूरच्या डोरली गावाजवळ एका स्फोटके बनवणाऱ्या कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला. स्फोटावेळी काही कामगार कंपनीमध्ये तर काही बाहेर काम करत होते. स्फोटात दोघांचा मृत्यू झालाय. अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील बांबेड सबस्टेशनला भीषण आग लागलेली आहे. सबस्टेशनच्या आगीमध्ये मोठं नुकसान झालं असून डोंगराला देखील आग लागली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. राजापूर अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आले. पुण्यामध्ये युवक काँग्रेसनं हल्लाबोल आंदोलन केलंय. वाढत्या महागाई आणि बेरोजगारी विरोधात काँग्रेस कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. नोकरी दो नशा नाही अशा घोषणा यावेळेस करण्यात आल्या. यावेळेस पोलिसांनी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी नांदेड जिल्ह्यामध्ये तीव्र पडसाद उमटलेत. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने कोकाटे यांच्या विरोधात निदर्शनं करून तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यात आला. वाशिममध्ये माकडांच्या टोळीनं धुमाकूळ घातलेल्या आहे. माकडांनी घरामध्ये घुसून सामानाची नासधूस केलेली आहे. घरावरनं थेट दुचाकी आणि चारचाकी गाड्यांवर त्यांनी उड्या मारल्याने वाहनांचंही मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी वन विभागाकडे करण्यात आलेली आहे.
शिर्डीच्या राहुरी तालुक्यातील मानोरी गावात बिबट्याने भर दिवसा शेतकऱ्यावर हल्ला केला। या हल्ल्यात शेतकरी विठ्ठल हापस हे जखमी झाले असून यावेळेस बिबट्याचा शेतातून पळतानाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झालेला आहे। वन विभागाने त्वरित बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे। आता बातमी आहे बुलढाण्यातून। बुलढाण्यामध्ये खामगावमध्ये बारदाना गोदामाला भीषण आग लागलेली आहे। नागरी वस्तीमध्ये असलेल्या गोदामाला आग लागली असून आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। अग्निशामक दलाचे अनेक बंब आग विझवण्यासाठी पोहोचले असून लक्कडगंज भागातील गोदामाला भीषण आग लागली। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। आता राज्यासह देशातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50च्या माध्यमातून। मुंबई गोवा प्रवास सुपरफास्ट होणार आहे। मुंबईवरून गोव्याला जाण्यासाठी किमान 10 ते 12 तासांचा कालावधी लागतो, पण आता कोकण एक्सप्रेस वे पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास फक्त 6 तासात पूर्ण होणार आहे। तर या एक्सप्रेस वेचं काम 95% पूर्ण झालेलं आहे। जीबी सिंड्रोममुळे आणखीन एक बळी गेलेला आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जीबीएसच्या दुसऱ्या रुग्णाचा मृत्यू झाला। रेंदाळ ढोणेवाडीतल्या वृद्धाचा जीबीएसमुळे मृत्यू झालाय। छत्रपती प्रमिला राजे शासकीय रुग्णालयामध्ये जीबीएसच्या 5 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर 1 जण व्हेंटिलेटरवर आहे। धुळे शहरामध्ये जीबीएसचा रुग्ण आढळून आलेला आहे। पहिला रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा आता खडबडून जागी झालेली आहे। दरम्यान सदर रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। भिवंडीमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या मूर्तींची विक्री केली जाते। यावर्षी महापालिका क्षेत्रामध्ये पीओपी मूर्ती विक्रीवर निर्बंध आणण्यात आलेले आहेत। पीओपी मूर्ती विकू नये अशी कडक भूमिका पालिकेने घेतल्याने मूर्ती विक्रेते अडचणीत आले आहेत। ठाणे जिल्ह्यामध्ये 896 बेकायदा बांधकामं उभी राहिली असल्याची बाब माहिती अधिकारात उघड झालेली आहे। यामध्ये कल्याण तालुक्यातील 327 तर अंबरनाथ तालुक्यामध्ये 550 बांधकामांचा समावेश आहे। दरम्यान या प्रकरणी आता उच्च न्यायालयाने ही बांधकामं तोडण्याचे आदेश दिले आहेत। दुधात भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभाग अधिक सक्रिय झालाय। येणाऱ्या काळामध्ये संबंधितांवर कारवाईला आणखीन वेग येणार असल्याचं दिसतंय। यात आता दुधामध्ये भेसळ केल्याचं आढळून आल्यास परवाना रद्द करण्यात येणार आहे। ठाणे भिवंडी कल्याण मेट्रोच्या कामामध्ये 3 वर्षांची दिरंगाई झाली, मात्र कामाच्या खर्चामध्ये सध्या तरी कोणतीही वाढ झाली नाहीये। आरटीए कार्यकर्ते अनिल गलगली यांनी उघड केलेल्या माहितीने एमएमआरडीएच्या मेट्रो प्रशासनातील हलगर्जीपणा समोर आलाय। चंद्रपूरच्या सन्मित्र महिला नागरी सहकारी बँकेच्या रौप्य महोत्सवामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हजेरी लावली। विशेष म्हणजे फडणवीसांच्या काकू शोभाताई फडणवीस या बँकेच्या संचालक। या कार्यक्रमाला आमदार सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री अशोक उईके यासोबतच भाजपाचे सर्व आमदार उपस्थित होते। भाजपाचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन पुन्हा एकदा नव्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत। जळगावमध्ये नमो कुस्ती महाकुंभ देवाभाऊ कुस्ती स्पर्धेचं महाजन पंचांच्या भूमिकेमध्ये दिसून आलेले आहेत। या स्पर्धेमध्ये राज्यातील देश-विदेशातील कुस्तीपटू सामील झालेले आहेत। नाशिक रोड परिसरातील न्यायालयाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडलं। यावेळेस त्यांच्यासोबत मंत्री नरहरी झिरवाळ आणि नाशिकचे ज्येष्ठ वकील उपस्थित होते। नाशिक महापालिकेचं 2025-26 या आर्थिक वर्षासाठी अंदाजपत्र सादर झालेलं आहे। 3053 कोटी रुपयांचं अंदाजपत्र आयुक्त मनीषा खत्री यांनी स्थायी समितीला सादर केलं। मालमत्ता कर 2% वाढ सुचवलेली आहे। 2018 नंतर प्रथमच मालमत्ता करामध्ये वाढ सुचवण्यात आलेली आहे।
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा सिनेमाच्या पायरसीला मोठा फटका बसलेला आहे। या चित्रपटाला आता ऑनलाईन लीक केलं जात आहे। अनेक पायरसी वेबसाईटवर चित्रपट अपलोड करण्यात आला असून काही प्रमाणामध्ये निर्मात्यांना फटका बसतोय। दक्कन का सिवा मराठों का छत्रपति इस दुनिया से रुखसत हो चुका है। अब जल्दी मराठों की जमीन पर भी मुगलों का राज होगा। सरकारने लाडकींना जो शब्द दिला होता तो शब्द आता फिरवलाय। आमचं सरकार आलं असतं तर 3000 दिले असते, तसंच आम्ही कुणालाही वगळलं नसतं असं विधान सुप्रिया सुळेंनी केलंय। इलेक्शनच्या आधी अनेक वेळा ह्या योजना अतिशय उत्तम आहे आणि आमचं सरकार आलं असतं तर आम्ही 3000 रुपये देणार होतो आणि यातली एकही महिला आम्ही कमी केली नसती, कारण आम्ही खूप विचार करून फायनान्शियल प्लॅनिंग करूनच आम्ही तो निर्णय कसा घ्यायचा आणि त्याची कशी अंमलबजावणी करायची हे आम्ही आधीच ठरवलं होतं। त्याच्यामुळे हे म्हणजे काय पद्धतीने खरं तरी दुर्दैव आहे की बहिणींना ज्या पद्धतीने आधी एक शब्द दिला आणि नंतर तो फिरवला आहे, आता हे खूप दुर्दैवी आहे। आता बातमी आहे अर्थक्षेत्रातली। SIP म्हणजेच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंगमध्ये आता गुंतवणूक करणाऱ्यांना तज्ज्ञांनी मोठा इशारा दिलाय। गेल्या काही काळामध्ये SIP मध्ये गुंतवणूक करण्याचा कल मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, पण जर SIPचे प्रमुख अधिकारी N नरेन यांनी SIP गुंतवणूक करणाऱ्यांना एक इशारा दिलेला आहे। ICICI प्रुडेन्शियलचे प्रमुख अधिकारी N नरेन यांनी SIP मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना एक इशारा दिलेला आहे। मिड आणि स्मॉल कॅप शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी सतर्क राहावं असं N नरेन यांनी म्हटलेलं आहे। शेअर बाजारामध्ये घसरणीचं सत्र सुरू असताना स्मॉल कॅप आणि मिड कॅपमधील गुंतवणूक महागात पडू शकते असं S नरेन यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता S नरेन यांनी लार्ज कॅप शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला गुंतवणूकदारांना दिलेला आहे। दरम्यान तज्ज्ञांनी नक्की काय म्हटलेलं आहे पाहूयात। भारतीय शेअर बाजारामध्ये सध्या घसरणीचं सत्र आहे। घसरणीचा परिणाम SIP गुंतवणूकदारांवरही होतोय। SIP द्वारे चुकीच्या वेळी चुकीच्या प्लॅनमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा तोटा होऊ शकतो। स्मॉल कॅप आणि मिड कॅप मधील गुंतवणूक महागात पडू शकते। लार्ज कॅपमध्ये गुंतवणूक फायद्याची ठरू शकते। यानंतर महत्त्वाच्या राजकीय घडामोडी पाहूयात न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून। रायगडचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी क्रिकेटच्या मैदानामध्ये जोरदार फटकेबाजी केली। पंचांनी दिलेला निर्णय अनेकांना मान्य नसतो, मग आरडाओरडा सुरू होतो, पण निर्णय देणारा पंचच योग्य असतो अशी कोपरखळी पालकमंत्री पदाचे दावेदार भरत गोगवले यांनी लगावली आहे। मी आऊट होणारा प्लेअर नाही असं आमदार डॉक्टर बालाजी किणीकरांनी म्हटलेलं आहे। मी अंबरनाथचा सचिन तेंडुलकर असल्याचंही ते म्हणतायत। अंबरनाथमध्ये आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। पुण्यातील न्यायालयाच्या इमारतीच्या कामावरनं अजित पवारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला झापलेले। जुन्नरच्या न्यायालयाच्या उद्घाटनावेळी पाहणी त्यांनी केली। यावेळेस खिळे आणि अस्वच्छतेवरनं अजित पवारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याला जाब विचारलाय। हे काय बरोबर आहे, काय करू इकडे बघा अमित शहा सुद्धा मातोश्रीवर ठाकरेंच्या पक्षात प्रवेश करतील असं सर्वात मोठा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलेला आहे। 2 तास फक्त ईडी आमच्या हातात द्या, अमित शहा मातोश्रीवर येऊन प्रवेश करतील तर बावनकुळेंपासून सर्वच जण तुम्हाला कलानगरच्या दारात दिसतील असा हल्लाबोल राऊतांनी केलाय। ठाकरे सेनेच्या राजापूरच्या बैठकीवरनं उदय सामंतांनी निशाणा साधलाय। एखाद्या पक्षातले कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात गेले तर डॅमेज कंट्रोल करावाच लागतो, मात्र आजच्या डॅमेज कंट्रोलच्या मीटिंगमध्ये नाविन्यपूर्ण असं काहीही घडणार नाही असा टोला सामंतांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय।
राधापूरचे माजी आमदार राजन साळवी आणि इतर नेते सोडून का चाललेले आहेत याचं आत्मपरीक्षण उद्धव ठाकरे यांनी करावं असं आवाहन भाजपाचे आमदार प्रवीण दरेकरांनी उद्धव ठाकरे यांना केलेलं आहे. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांचं व्हॉट्सअप स्टेटस लक्षवेधी ठरतंय. स्टेटसला बाळासाहेब आणि मासाहेब यांचा फोटो लावत जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिलेला आहे. त्यासोबतच म्होरक्या जर जिद्दी असेल तर जनावर पण विश्वास ठेवतात असा व्हिडिओ भास्कर जाधव यांनी स्टेटसला ठेवलेला आहे. भास्कर जाधव यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्या वक्तव्याचा कसा चुकीचा अर्थ लावला गेला हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच कारकीर्द उत्तरार्धाला लागलेली मी एक कार्यकर्ता आहे. अडचणीच्या काळात आपल्या हातून काहीतरी चांगलं घडावं यासाठी आपली तळमळ असल्याचं जाधव म्हणतायत. पुण्यामध्ये भाजपच्या सदस्य सक्रिय नोंदणीसाठी बैठका झालेल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये पुण्यामध्ये ही बैठक पार पडली. यावेळेस पुण्यातील भाजपाचे सर्व मंत्री आणि आमदार उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुतीकडनं योग्य त्या जागा मिळणार नाहीत. स्वबळावर लढण्याची तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती मंत्री रामदास आठवले यांनी दिली. लोकसभा आणि विधानसभेला जागा मिळाल्या नाहीत, पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जागा मिळतील असंही रामदास आठवले यांनी म्हटलेलं आहे. खासदार श्रीकांत शिंदेंनी अंबरनाथ दौऱ्यादरम्यान तिथल्या कामांचा आढावा घेतला. यावेळेस त्यांनी प्राचीन शिवमंदिर परिसरातील घाटाच्या कामाची पाहणी केली. या कामासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल श्रीकांत शिंदे यांनी एकनाथ शिंदेंचे आभार मानलेत. शिवमंदिरासाठी काशीसारखं कॉरिडॉर बनवलं जात असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. आगामी महापालिका निवडणुका भाजप स्वबळावर लढणार असल्याची चर्चा आता सुरू आहे. दरम्यान दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महायुतीच जिंकणार असा विश्वास व्यक्त केलेला आहे. विधानसभेसारखाच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये महायुतीचा झेंडा फडकणार असं एकनाथ शिंदे म्हणतात. अरे मुंबई महापालिका स्थानिक स्वराज्य संस्था जसं विधानसभेत महायुतीचा झेंडा फडकला तसं लँडस्लाईड मॅन्डेट जनतेने विधानसभेत दिलं, तसंच महायुतीला स्थानिक स्वराज्य संस्थेत देखील अतिशय दैदिप्यमान असं यश मिळेल आणि महायुती पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्था देखील जिंकेल. तर महापालिका महायुतीत जिंकणार असं शिंदे म्हणतात. वळवत इतर बातम्यांकडे. सिडको महामंडळाने माझे पसंतीचे सिडकोचे घर या गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी करण्याचं निश्चित केलेलं आहे. शनिवारी ही सोडत होणार असं सिडकोने जाहीर केलं होतं. मात्र शनिवारी मध्यरात्री सिडकोने सर्व अर्जदारांना ऑनलाईन मेसेज पाठवून सोडतीची तारीख पुढे ढकलल्याची माहिती दिलेली आहे. आता ही सोडत बुधवारी होणार आहे. बातमी आहे क्रीडा विश्वातून. आयपीएल संदर्भात आयपीएलच्या 18व्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. 22 मार्चपासून आयपीएलला सुरुवात होणार असून सलामीच्या सामन्यांमध्ये कोलकाता विरुद्ध बंगळुरू आमने-सामने असणार आहेत. गतविजेत्या कोलकाता टीमच्या होम ग्राउंडमध्ये म्हणजेच इडन गार्डनमध्ये हा सामना होणार आहे. दरम्यान कधीपासून रंगणाऱ्या आयपीएलचा थरार पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 22 मार्चपासून आयपीएलचा महासंग्राम सुरू होणार आहे. इडन गार्डनवर कोलकाता विरुद्ध बंगळुरूमध्ये सलामीचा सामना होईल. 10 संघांदरम्यान 13 शहरांमध्ये रंगणार 74 सामने. 22 ते 23 मे दरम्यान प्ले ऑफचे सामने होणार आहेत. 25 मे रोजी इडन गार्डनवर आयपीएल फायनल होईल.